खराडच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी शासनाचा निधी राज्य शासनाने दिला होता 1.5 कोटींचा निधी। विरोधकांकडून सरकारवर मेहरबानीचा आरोप। भोंदू खरातवर 7वा गुन्हा दाखल। एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला फसवून अत्याचार केल्याचं नवं प्रकरण उघड। खरात गणितात नापास तरी अंकशास्त्रात तरबेज असल्याचा बनाव। भोंदू अशोक खरातचं शैक्षणिक वास्तव समोर। रुपाली चाकणकरांमुळे पक्षाची बदनामी होते। चाकणकरांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा। राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेरांची मागणी। बारामती विमान अपघात प्रकरण कर्नाटकात दाखल झालेल्या एफआयआर महाराष्ट्रात वर्ग होणार। कर्नाटकच्या डीजींचं महाराष्ट्राच्या डीजींना पत्र। प्रकरण बारामती पोलिसांकडे वर्ग करण्याची विनंती। पंतप्रधान मोदींनी आज बोलावली सर्वपक्षीय बैठक। अमेरिका इराण युद्धामुळे बैठकीचं आयोजन। अजित पवार विमान अपघाताबद्दल रोहित पवारांची धावपळ सुरूच। रोहित पवार पुन्हा एकदा पत्रकार परिषदेतून नवे पुरावे देण्याची शक्यता। काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना रुग्णालयात केलं दाखल। छातीत दुखत असल्याने केलं रुग्णालयात दाखल। राहुल आणि प्रियंका गांधी दोघेही रुग्णालयात सुरू। राज्यात पेट्रोल डिझेलची टंचाई होण्याची भीती। पेट्रोल पंपाबाहेर वाहनधारकांच्या रांगा। इराण कधीही आण्विक शस्त्र बाळगणार नाही। इराणनं मान्य केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। इराण आणि अमेरिकेमध्ये मोठा करार। आण्विक नाही तर तेल आणि गॅसशी संबंधित करार। अध्यक्ष ट्रम्प यांचा दावा। अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स पाकिस्तानचा दौरा करणार। वान्स अमेरिकेकडून करणार चर्चा। डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन। पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीवर चर्चा। होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्यावर भर। रेल्वे तिकीट परताव्याचे निकष बदलले। 8 तास आधी रेल्वे तिकीट रद्द केल्यास अर्धेच पैसे मिळणार। प्रवाशांच्या खिशाला कात्री। एप्रिलपासून लागू होणार नवे नियम। पाकिस्तान सर्वात घाण, जगातला सर्वात प्रदूषित देश। बांगलादेश दुसऱ्या, ताजिकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर। जागतिक हवा गुणवत्ता अहवालातून उघड। शिर्डीमध्ये राम जन्मोत्सवाचा अनोखा उत्साह। 3 दिवसीय उत्सव जल्लोषात सुरू। लाखोंच्या संख्येने भक्त लोटले।